19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवछावा ग्रुप रुंगठा बेलिसिमो अपार्टमेंट आडगाव नाशिक येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध लेखक, कवी व वक्ते तसेच अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे व प्रकाश पाटील होते। सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन केले। नंतर बेलिसिमो रुंगठा परिवारातील ज्येष्ठ नागरिकांनी पूजन केले। आयोजकांनी प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे यांचे स्वागत शाल, पुष्प व श्रीफळ देऊन करण्यात आले। प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य सांगताना छत्रपती शिवाजी महाराज हे समाज क्रांतिकारक, जलतज्ञ, चिकित्सक, लोकपालक, स्थापत्य शास्त्रज्ञ, संशोधक असे विविध पैलू त्यांच्या अंगी होते। पृथ्वी तलावर पुन्हा असे राज्य होणे शक्य नाही। इतिहासाच्या पानावर, मातीच्या कणावर, रयतेच्या विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा शिव छत्रपती होते। शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते। महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला होता, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या विविध लेखनात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे। अशा महान पराक्रमी, जाणते राजे, 350 वर्षानंतर आपल्या पराक्रमाने, धाडसाने आणि जिद्दीने लढणारे राजे आजही आपल्या चिरकाला स्मरणात आहेत। शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढणारे अशा राजाचा आदर्श सर्वांनी घ्यायला पाहिजे। आपल्या आयुष्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। प्रकाश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती शौर्यगीत गायले। त्यानंतर बेलिसिमो रुंगठा परिवारातील बालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर विविध गीत गायले, तर काहींनी नृत्य केले। तसेच मीनाताई नगराळे यांनी शिवाजी महाराजांचा पाळणा गायलाय। शिवछावा ग्रुप तर्फे प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मुलांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील चरित्रात्मक पुस्तके सप्रेम भेट देण्यात आली। शेवटी अल्पाहार सर्वांना वाटण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पालवे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार जुन्नरे, मयूर चौधरी, रवींद्र मोरे, अशोक पालवे, पंकज परदेशी, अमोल वाहुळ, वैभव परिवार, शशांक देसले, पवन भाटिया आदींनी परिश्रम घेतलाय। मोगल साम्राज्य पसरलेलं होतं। 16व्या शतकामध्ये अंधार युग पसरलेलं होतं। कोणी आपला आवाज सुद्धा, आपला शब्द सुद्धा उच्चारू शकत नव्हतं। आया बहिणी गुलामगिरीमध्ये भरकटलेल्या होत्या। अनेक माणसं गुलामगिरीमध्ये जीवन जगत होते। अशा 16व्या शतकामध्ये या मुघल साम्राज्याच्या काळामध्ये त्यांनी अतिशय नेस्तनाबूत भारत देशाला करण्याचं ठरवलं आणि ते करत सुद्धा होते। 16व्या शतकामध्ये सगळ्यांना इतिहास माहिती आहे, पण 16व्या शतकामध्ये आपण जर गेलो 350 वर्ष मागे गेलो, आज आपण 21व्या शतकामध्ये जगत आहे। पण 350 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करतोय याच्या पाठीमागे कारण मीमांसा आहे। आजही छत्रपती राजांचं नाव आपल्या डोळ्यासमोर घेतल्यावरती, आपल्या समोर उद्गारल्यावरती आपल्या अंगामध्ये शहारे येतात, आपल्या मनावर आनंद व्यक्त होतो। तो का? अरे 16व्या शतकामध्ये जर तुम्ही गेलात तर 16व्या शतकामध्ये अंधार पसरलेला होता। 16व्या शतकामध्ये कोणालाही कोणतं स्वातंत्र्य नव्हतं। 16व्या शतकामध्ये सगळ्या माता भगिना बुरख्याच्या आड गेल्या होत्या, बुरख्याच्या आड। आज आपण जे स्वातंत्र्याने आज महिला इथे सजून जगून आलेले आहे आणि माणसं इथे सजून जगून आलेले आहे, त्याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून छत्रपती शिवाजी महाराज आहे। 16व्या शतकामध्ये महिला आणि माता भगिनी बुरख्याच्या आड गेल्या होत्या। माणसांना दाढी वाढवलेली होती माणसाने। मुघलांचं राज्य मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं। पण अशा पहाटेचा शुक्र तारा ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। कोणासाठी जन्म झालाय? अरे तुम्हा आम्हासाठी त्यांचा जन्म झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावर। जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। शहाजी राजे भोसलेंचा कालखंड जर बघितला 16व्या शतकामध्ये आणि त्याच्याही अगोदर जर बघितलं तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बिराजपूरची बिरादशाही, या ठिकाणी या शाही मोठ्या प्रमाणात आपले प्रस्थ वाढवून बसलेले होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।